नमस्कार मित्रांनो, गिरीश मार्केटमध्ये फळं घ्यायला आला होता, पण तिथे आपल्या घटस्फोटीत बायकोला भाजी विकताना पाहून तो थबकला. मीना जमिनीवर एक पोते अंथरून त्यावर थोडीशी भाजी ठेवून उदासपणे गिरायकांची वाट पाहत होती. तिला पाहताच गिरीशच्या मनात आनंदाने कटू विचार उमटू लागले. तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला नवरा मिळेल, पण हिला बहुतेक फुकटचा खाणारा भेटला असावा, म्हणूनच बायकोला भाजी विकायला बसवलंय. तो नकळत तिच्या दिशेने वळला. गेल्या 7 वर्षात तो खूप बदलला होता. आता तो थोडा जाडसर झाला होता, रंग उजळला होता आणि सूट-बूट परिधान केल्यामुळे तो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखा दिसत होता. चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे मीना त्याला ओळखू शकली नाही. त्याने तिच्या बाजूला जाऊन पाहिलं. माती आणि हवेमुळे शिरपटलेले काही बटाटे, टवटवीत दिसणारे थोडेसे टोमॅटो, एका लाकडी कॅरेटमध्ये सुकलेल्या भात्याखाली दबलेले आंबे, 4-5 डाग पडलेले फ्लॉवर, थोड्याशा हिरव्या मिरच्या, एवढंच तिचं छोटंसं दुकान होतं. गिरीश तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ती खूपच बारीक झाली होती. चेहऱ्यावर कोणतीही चमक नव्हती. रंग सावळा झाला होता. क्षणभर त्याला शंका आली, ही नक्की मीनाच आहे का? पण तिच्या कपाळावर असलेला मोठा तीळ पाहून त्याचं मन अस्वस्थ झालं. ही मीनाच आहे. तेवढ्यात मीनाने आशेने त्याच्याकडे पाहिले आणि पटकन म्हणाली, साहेब, काय हवंय? शेजारी भाजी विकणारी एक बाई म्हणाली. साहेब, हिच्याकडे शेळी भाजी आहे. ताजी भाजी घ्यायची असेल तर इकडे या. मीना घाईघाईने म्हणाली, नाही साहेब, फक्त उन्हामुळे भाज्या थोड्या शिरपटल्या आहेत, पण मी सकाळीच ताज्या भाज्या आणल्या होत्या. मीनाच्या चेहऱ्यावर उमटलेली असहायता आणि हतबलता गिरीशच्या डोळ्यात काळजात धडकी भरू लागली. अखेर 6 वर्ष त्यानं तिच्यासोबत घालवलेले होते. घटस्फोट झालेला असला तरी त्या 6 वर्षात काही अविस्मरणीय क्षण होते. तो काही न बोलता हात पुढे करून आंबे पाहू लागला. आंबे चांगल्या जातीतलेच होते, पण त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. जुनाट झाल्यामुळे डागाळलेले दिसत होते. तो म्हणाला, हे आंबे तर खराब झाले आहेत. मीना चटकन म्हणाली, नाही साहेब, खराब नाहीत, फक्त थोडे डाग पडले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, कमी दरात देईन. गिरीश तिथून निघायचं नाटक करत म्हणाला, मला माहित आहे, हे आतून काळे पडले असतील. साल काढून बघ, आतून खराब असतीलच. मीना विनवणीच्या स्वरात म्हणाली, साहेब, तुम्ही एक आंबा चाखून बघा. जर खराब वाटला तर घेऊ नका. 2 दिवसापासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, म्हणून भाजी विकायला वेळ मिळाला नाही. मुलगी? गिरीश सुन्न झाला. त्याला आपल्या छोट्याशा मुलीचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागला. घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचं पाहिलं होतं, तेव्हा ती अवघी 3 वर्षाची होती. आता 10 वर्षाची झाली असेल. माझी राणी. मीना एक आंबा हातात घेत गिरीशकडे पुढे करू लागली, पण तो मुलीच्या आठवणीत हरवून गेला होता. तिची तब्येत बिघडल्याचं ऐकताच त्याचं मन तुटून विखुरलं. हे घ्या साहेब, खाऊन बघा. मीनाचा आवाज ऐकून तो भानावर आला आणि पटकन म्हणाला, सगळे आंबे पिशवीत भरा. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, सगळे आंबे? हो, सगळे पॅक करा. ती आनंदाने आंबे पिशवीत भरू लागली. 8 डझन आंबे होते. 100 रुपये डझन दराने विकते, पण तुम्ही मोठ्या प्रमाणात घेताय म्हणून 80 रुपये डझन लावते. एकूण 640 रुपये होतात. साहेब, वरचे 40 रुपये देऊ नका, तुम्ही फक्त 600 रुपये द्या. गिरीश म्हणाला, तुझी मुलगी आजारी आहे, त्यामुळे 100 रुपये डझनच भावानेच आंबे दे. आणि मग त्याने 500 रुपयांच्या 2 नोटा दिल्या आणि निघू लागला. मीनाने पाठीमागून आवाज दिला, साहेब, 100 रुपये डझन दराने 800 रुपये होतात. तुमचे 200 रुपये तरी परत घेऊन जा. साहेब, तो थांबला, पण काही न बोलता तसाच उभा राहिला. मीना जवळ आली आणि त्याच्या हातावर 200 रुपये ठेवत म्हणाली, साहेब, भीक नको आहे. भीक मागायला लागू नये म्हणूनच भाज्या विकते. गिरीश म्हणाला, तुझा नवरा काही करत नाही का? मीना शांतपणे म्हणाली, 8 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला आहे साहेब. गिरीश निघाला. चालता चालता स्वतःशीच पुटपुटला, तुझ्यासारख्या स्वाभिमानी बाईवर तिच्या नवऱ्याने नक्कीच काहीतरी अन्याय केला असेल, म्हणूनच नातं तुटलं असेल. पाठीमागून मीनाचा आवाज आला, नाही साहेब, नवरा चांगला होता, फक्त दिवस वाईट होते. गिरीश आता तिथे थांबू शकला नाही. तो भराभर आपल्या गाडीकडे गेला. पाठीमागे वळून पाहिलं तर मीना भाज्या आवरून घरी निघत होती. कदाचित आजची कमाई झाली होती म्हणून लवकर निघत होती. गिरीशच्या मनात विचार आला, ती कुठे राहते? त्याला आपल्या मुलीला भेटायचं होतं. अनाहूतपणे त्याच्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं. एक वेगळाच प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला. मीनाने घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न का केलं नसेल? तो तिच्या
गिरीशच्या मागे निघाला, पण तिच्या नजरेस न पडावा यासाठी लांबूनच चालत राहिला. गिरीशच्या मनात आणखीन एक प्रश्न डोकावत होता. मीना पुण्यात कशी आली? तिचं घर तर गावी होतं. तिचे 2 भाऊ तिथे राहतात. त्यांनी तिला एकटीला कसं सोडलं? घटस्फोट घेताना खूप मोठी गाजावाजा करणारे भाऊ आता कुठे गेले? मीनाच्या त्या एका वाक्याने त्याला थोडासा दिलासा मिळाला. नवरा चांगला होता साहेब, फक्त दिवस खराब होते. म्हणजे ती आजही त्याला वाईट समजत नव्हती. गिरीश चालत असताना अचानक मन भरून आलं, डोळ्यात अश्रू तरळले. त्याला आठवलं त्या रात्री मीना त्याला म्हणाली होती, तुम्ही माझ्या स्वाभिमानाची रक्षा करा, मग मी तुमच्यासोबत सगळं सहन करीन. आणि तो तिच्या स्वाभिमानाची रक्षा करू शकला नाही. गिरीशच्या डोळ्यासमोरच त्यांची वहिनी मीनाचा अपमान करत होती आणि तो मात्र गप्प उभा राहून सगळं ऐकत होता. मीना अत्यंत स्वाभिमानी होती. तिला चूक नसताना मान झुकवायची सवय नव्हती, म्हणूनच ती माहेरी निघून गेली. पण त्यानंतर वहिनीच्या सांगण्यावरून गिरीशने तिला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्याच्या दुसऱ्या चुकीने नातं कायमचं संपवलं. गिरीशला त्याच्या दादा वहिनीचं महत्त्व बायकोपेक्षा अधिक वाटत होतं. त्याला वहिनीवर जास्त विश्वास होता आणि त्याने बायकोच्या भावनांचा विचारही केला नाही. मीनासोबतची त्याची पहिली 5 वर्षे अतिशय सुंदर गेली, पण 5व्या वर्षापासून संसारात क्लेश सुरू झाला. वहिनीने एखाद्या गोष्टीवरून तिच्या मुलीला मारलं की मीनाला ते सहन होत नव्हतं. याच कारणावरून घरातील वाद वाढत गेले. घरात सतत भांडण होत असल्यामुळे मीना गिरीशवर वेगळं राहण्याचा दबाव टाकू लागली, पण तो तयार नव्हता. गिरीशच्या दादा वहिनींना वडिलोपार्जित दुकानाची वाटणी करायची नव्हती. त्यांना सगळं स्वतःसाठी हडपायचं होतं. गिरीश भावासोबत खांद्याला खांदा लावून दुकान चालवत होता, पण पैसे लागले की त्याला वहिनीच्या परवानगीशिवाय मिळत नव्हते. हीच गोष्ट मीनाला खटकत होती. मीनाने एका मेडिकल स्टोअर मधून औषध घेतलं आणि एका अरुंद गल्लीत शिरली. गिरीश ठराविक अंतरावरून तिच्या मागोमाग चालत होता. अखेर दोघं शहराच्या बाहेर झोपडपट्टीत पोचले. काही अंतर चालल्यानंतर मीना एका जीर्ण घरात शिरली. घरात 2 मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या. बाहेरच्या खोलीत 2 खाटं टाकलेल्या होत्या. एका खाटीवर त्यांची मुलगी झोपली होती, तर दुसऱ्या खाटीवर एक वृद्ध महिला पडली होती. दरवाजाच्या फटीतून गिरीशने त्या वृद्ध महिलेचा चेहरा पाहिला आणि त्याच्या छातीत धडधडू लागलं. ती महिला मीनाची आई होती, म्हणजे त्याच्या सासूबाई. त्याच वेळी त्याची मुलगीही जागी झाली. ती पूर्वीपेक्षा मोठी दिसत होती, पण खूपच अशक्त वाटत होती. तिला पाहताच गिरीशच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याला आत जाऊन मुलीला कवटाळावंसं वाटलं होतं, पण त्याच्यासाठी तिथे जागा नव्हती. मनात असूनही तो घरात जाऊ शकला नाही. अखेर तो अस्वस्थपणे तिथून निघाला. त्याच्या मनात वहिनीविषयी प्रचंड राग खदखदत होता. त्या स्त्रीने त्याचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला होता. घटस्फोटाच्या वेळी वहिनी म्हणाल्या होत्या, तुझं दुसरं लग्न लावून देऊ, पण 7 वर्षे उलटली तरी त्यांनी काहीच केलं नाही. आजही गिरीश एकटाच होता. शहरात राहायचं, दुकान चालवायचं आणि रिकाम्या घरात परतायचा, हेच त्याचं आयुष्य झालं होतं. दादाने त्याला एक दुकान आणि 2 बेडरूमचं घर घेऊन दिलं होतं, पण त्यामागं हेतू वेगळाच होता. धंदा वाढवण्यासाठी त्याला कायम एकटं ठेवायचं, म्हणजे त्याने कधीच वाटणी मागू नये. गिरीश मात्र दुकान एक हाती चालवत होता. प्रत्येक आठवड्यात दादा दुकानात येत असे आणि संपूर्ण कमाई घेऊन जात असे. पण नशिबाचा खेळ असा रंगला की घटस्फोट घेतलेले गिरीश आणि मीना एकाच शहरात पुन्हा समोरासमोर आले आणि अजूनही दोघांनी दुसरं लग्न केलं नव्हतं, त्यामुळे काहीही घडू शकलं असतं. आता गिरीश रोज संध्याकाळी मीनाच्या छोट्याच्या दुकानात जाऊ लागला. तोंडावर रुमाल बांधून तो दुकानात जात होता आणि भरपूर भाज्या व फळे खरेदी करत होता, म्हणजे मीना त्याच्या मुलीचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकेल. तो दिवसभर खूप विचार करत होता, पण चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला सारून मीनासमोर जाण्याचं धाडस होत नव्हतं. तो जी भाजी विकत घेत होता त्यातील जेवढी गरजेची होती ती ठेवत होता आणि उरलेली रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना खायला घालत होता. काही दिवसानंतर जेव्हा गिरीशचा भाऊ दुकानावर हिशोब घ्यायला आला, तेव्हा त्याने विचारलं, आठवड्याभराची कमाई कुठे गेली? गिरीश शांतपणे म्हणाला, खर्च झाली. भाऊ चिडून म्हणाला, एवढे सगळे पैसे कुठे उडवलेस? गिरीश धाडस करून उतरला, माझी गरज होती म्हणून खर्च केले. दादा नाराज होत म्हणाला, आजपर्यंत तू कधीच फालतू खर्च केला नाहीस, आता अचानक तुला कसला नवा छंद सुचला? गिरीश थोडा कठोर आवाजात म्हणाला, माझ्यात काहीच बदल झालेला नाही, फक्त माझ्याही काही गरजा आहेत आणि त्यासाठी मीच कमावलेला पैसा मी खर्च केला. भाऊ चिडून म्हणाला, पैशाचा योग्य उपयोग करत जा, इकडे तिकडे उधळत जाऊ नकोस, पैसा झाडावर लागत नाही. गिरीश शांतपणे म्हणाला, एवढ्या संतापाने का बोलतोयस दादा? पैसा मीच कमावतो, मग खर्च करायचा अधिकारही मला आहे. माझ्याही काही गरजा आहेत,
त्याचा दादा रागाने ओरडला, तुला लाज वाटत नाही का? मला उलट बोलतोस? गिरीशने शांतपणे उत्तर दिलं, मी उलट बोलत नाही, मी फक्त सत्य सांगतोय. मी कमावतोय, मग मला तो पैसा खर्च करण्याचाही हक्क आहे. गिरीश थोडा थांबून पुढे म्हणाला, हे घर आणि हे दुकान तू माझ्या नावावर घेतलं आहेस ना, मग आता ते माझ्या ताब्यात दे. तुमच्याकडे जुनं घर आणि मोठं दुकान आहे, त्यांची किंमत या दुकानापेक्षा कितीतरी जास्त आहे. तुम्ही ती संपत्ती ठेवा, पण हे छोटंसं घर आणि दुकान मला दे. आता मला एकट्याने जगायचं आहे. दादा आश्चर्याने म्हणाला, तू हे काय बोलतोयस गिरीश? मी तुला एकटं कसं सोडू शकतो? अजून तुला स्थिर स्थावर करायचं आहे, तुझं पुन्हा लग्न करायचं आहे, संसार थाटायचा आहे. गिरीश थोडा कटू हसला आणि म्हणाला, खोट्या आशा दाखवणं बंद कर दादा. तू आणि वहिनीने मिळून मला माझ्या बायकोपासून वेगळं केलं, माझा संसार उद्ध्वस्त केलात. 7 वर्ष झाली घटस्फोटाला. एकदाही तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलात का? तुम्हाला माझं लग्न करायचं नव्हतं. तुम्हाला फक्त मी नोकरासारखा घरात राहावा असं वाटत होतं. जर बाबा माझं लग्न करून गेले नसते तर तुम्ही ते होऊच दिलं नसतं, कारण तुम्हाला एक फुकटचा नोकर आणि माझी संपत्ती दोन्ही मिळाली होती. मग तुम्ही माझं लग्न का कराल? तो थोडा थांबून म्हणाला, पण आता मी स्वतः माझं लग्न करणार. तुम्ही मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या आणि जर पुन्हा काही चुकीचं करण्याचा विचारही केला तर मी गावी येऊन संपत्तीचे वाटप करीन. मोठ्या भावाला आता समजलं होतं, त्याची चालबाजी उघड झाली होती. आता त्याचं आणि त्याच्या बायकोचं या घरात स्वतःचं राज्य चालणार नाही. खोट्या नात्याचा मुखवटा अखेर उतरला होता. आपल्या छोट्या भावाचा हिस्सा घेऊन आपल्या मुलासाठी जास्त प्रॉपर्टी करायची होती, पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. निराशेने तो गपचूप तिथून निघून गेला. आता गिरीश आपल्या दादा वहिनीच्या तावडीतून मुक्त झाला होता. तो मनात विचार करत होता, आज त्याला मीनाची आणि आपल्या मुलीची खूप आठवण येत होती. म्हणूनच दुपारी तो मीनाच्या दुकानावर गेला. त्याने पाहिलं की मीनाने आज छान कपडे घातले होते, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट चिंता आणि नाराजी दिसत होती. तो तिच्याजवळ जाताच म्हणाला, ओवी कशी आहे? मीना त्याला निरखून पाहू लागली आणि कटाक्ष टाकत म्हणाली, का? ती तुमची मुलगी नाही का? गिरीश चकित झाला. तोंडावर रुमाल असूनही मीनाने त्याला कसं ओळखलं? मीना त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली, रोज तिची विचारपूस करायला येता, मग भेटत का नाही ओवीला? तुमच्या दादा वहिनीने भेटायचं नाही म्हणून सांगितलं की तुम्हीच तिला भेटायचं टाळत आहात? गिरीशने ठाम स्वरात उत्तर दिलं, मी दादा वहिनींशी सगळे संबंध तोडले आहेत. त्याने चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला घेतला. डोळ्यातून भावना ओसंडून वाहत होत्या. तो मीनाकडे बघत म्हणाला, खूप मन होतं ओवीला भेटायचं. मीना शांतपणे म्हणाली, भेटाना, मी कधी नाही म्हटलंय का? नातं माझ्याशी तुटलंय, मुलीशी नाही. गिरीशने हळूच विचारलं, तू मला कसं ओळखलं? मीना मंद स्मित करत म्हणाली, मी तुमची बायको होते. तुम्हाला पाठ मोरून पाहूनही ओळखू शकते. पहिल्या दिवशी नीट पाहू शकले नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ओवीबद्दल चौकशी करत होता का, तेव्हा तुमच्या डोळ्यातली वेदना पाहिली, आणि अशी वेदना फक्त एका बापाच्या डोळ्यात असते. तोंड झाकलंसा, पण मुलीला भेटायची तडप लपू शकला नाहीसा. मीनाने एक पत्ता लिहून दिला, तुम्ही तिथे जाऊ शकता. संध्याकाळी मी पण तिथे येईन. गिरीश तिच्याकडे आशेने पाहत म्हणाला, नाही, तू पण बरोबर चल. तिच्याशी नीट बोलायचं. ती जेव्हा माझ्यापासून दूर गेली तेव्हा खूप लहान होती. आता ती मला ओळखणार नाही. मीनाच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, लग्नाचा अल्बम अजून माझ्या जवळ आहे. ती रोज तुम्हाला पाहत असते. तुम्ही समोर येताच ओळखेल तुम्हाला. गिरीशने हात जोडत विनंती केली, माझ्या बरोबर चल. मला तुझ्यासोबत तिला भेटायचं आहे. मीना थोडीशी खवळली, का? गरिबाच्या पोटावर लाथ मारताय? ही धंद्याची वेळ आहे. मी गेले तर माझ्या भाज्या तशाच पडून राहतील, काहीच विकल्या जाणार नाहीत. गिरीश ठाम स्वरात म्हणाला, सगळ्या भाज्यांचे पैसे मी देतो, पण तू फक्त माझ्यासोबत चल. पुढे तुला कधीच त्रास द्यायला येणार नाही. मीनाला धक्का बसला. ती थोडे वेळ शांत राहिली आणि मग खोचक हसत म्हणाली, का? तुमची दुसरी बायको येऊ देत नाही का? इकडे गिरीश म्हणाला, मी दुसरं लग्न केलेलं नाही. हे ऐकताच मीनाच्या मनाला एक हलकं वाटलं, पण चेहऱ्यावरची कठोरता तिने तसूभरही हलू दिली नाही. ती आपल्या दुकानाची जबाबदारी शेजारच्या बाईकडे सोपवून
गिरीश सोबत निघाली. रस्त्यात मीनाने विचारलं, तुम्ही या शहरात काय करत आहात? गिरीशने संपूर्ण हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला, आता मी इथेच राहणार आहे. दादा आणि वहिनीशी मी सगळे संबंध तोडले आहेत. ते ऐकून मीना विचारात पडली. कदाचित दादा वहिनीशी आधीच नातं तोडलं असतं तर आज आपण दोघं एकत्र असतो. आपला घटस्फोट झाला नसता. आपलं नातं तर त्यांच्या कारणामुळेच तुटलं होतं. तेव्हाच गिरीशने विचारले, तू इथे कशी आलीस? ती उदास स्वरात म्हणाली, दादा आणि वहिनींसाठी मी ओझं झाले होते. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण नंतर लोकांचे खरे चेहरे दिसू लागले. दादाने आधी साथ दिली, पण शेवटी तोही वहिनीच्या शब्दाप्रमाणे वागू लागला. तुम्हाला माहिती आहेच, कुत्र्यासारखं समोर फेकलेलं खायला मला कधीच मान्य नव्हतं. मी सध्या माझ्या मामाच्या घरात राहते. ते आता या शहरात नाहीत, हैदराबादला राहतात. घराची चावी आईजवळ होती म्हणून आम्ही इथे आलो. घर जरा जुनं आहे, पण भाडं द्यावं लागत नाही, त्यामुळे इथेच राहतो. गिरीश काहीसा चाचपडत म्हणाला, एक विचारू का? ती शांतपणे म्हणाली, काय? तो घाबरत म्हणाला, तुला माझी आठवण येते का? मीनाने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त तोंड दुसरीकडे वळवून उभी राहिली. गिरीशला दिसलं नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती नजर फिरवत म्हणाली, आता कुणाची आठवण येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त हाच विचार असतो, 2 घास कमावण्यासाठी काय करायचं, आणि त्यातच दिवस निघून जातो. तिचं उत्तर ऐकून गिरीश निशब्द झाला. दोघं रस्त्यात गप्पच राहिले. मीना पुढे वाट दाखवत होती आणि तो शांतपणे तिच्या मागे चालत होता. त्याने तिला जाणवूही दिलं नाही की तो या भागात आधीही आला होता. घरी पोहोचताच गिरीशचं मन तडफडू लागलं. घराची अवस्था अत्यंत दयनीय होती. ठिकठिकाणी भिंतीचं प्लास्टर निघालं होतं. भिंती कोसळायच्या मार्गावर होत्या. खोलीत जाताच मीना हसत म्हणाली, ओवी बाळा, बघ तुला कोण भेटायला आलंय. ओवी आता पूर्ण बरी झाली होती. ती बाहेर येऊन पाहू लागली. मीनाची आईही बाहेर आली. ओवी आपल्या मोठ्या डोळ्याने टक लावून गिरीशकडे पाहत होती, पण जवळ गेली नाही. ती आईला बिलगली. मीना हळूच म्हणाली, ओवी बाळा, घाबरू नकोस, हे तुझे बाबा आहेत. ओवी निरागसतेपणे म्हणाली, बाबा? पण वाईट बाबा? यांनी आईला खूप रडवलंय. गिरीशला ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली. म्हणूनच तो एकट्याने यायला धजला नव्हता. म्हणून मीनाला बरोबर आणलं होतं. गिरीशने सासूबाईंना वाकून नमस्कार करायचा प्रयत्न केला. त्यांनी लगेच 2 पावलं मागे जात थंडपणे म्हटलं, आमच्यापासून दूर राहा. आता तुझ्याशी कोणताही नातं उरलेलं नाही, त्यामुळे पाया पडण्याची गरज नाही. गिरीश हताशपणे खाली बसला. त्याने दोन्ही हात पुढे करून मुलीला जवळ येण्याचा इशारा केला. त्यांच्या डोळ्यातून एकच आर्जव झळकत होता, ओवी, एकदा येऊन माझ्या छातीशी लपक. ओवीने आईकडे पाहिले. मीनाने हलकासा इशारा केला आणि मग ओवी धावत येऊन बाबांच्या गळ्यात पडली. गिरीशसाठी ते स्वर्गापेक्षाही मोठं सुख होतं. तो मोठमोठ्याने रडू लागला. रडतच म्हणाला, मला माफ कर बाळा. आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायला मी खूप उशीर केला. नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्या बरोबर असता. मग तो ओवीला घेऊन गाडी जवळ आला आणि गाडीची डिक्की उघडत म्हणाला, बघ मी तुझ्यासाठी काय काय घेऊन आलो आहे. एका मोठ्या पिशवीत भरपूर सामान होतं. चॉकलेट, बिस्किट, खेळणी आणि कपड्यांनी भरलेल्या पिशव्या. तो एक एक वस्तू काढून ओवीला देऊ लागला. मीना सगळं निरखून पाहत होती. तिच्या मनात एकच विचार घोंगावत होता, कदाचित त्या पिशवीत माझ्यासाठीही काहीतरी असेल. पण पिशवी रिकामी झाली. मीनासाठी काहीच नव्हतं. तिला समजलं, तो फक्त आपल्या मुलीसाठी आला होता. ओवीला एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्यामुळे ती आनंदात होती. मीना मात्र शांतपणे म्हणाली, चला जाऊया, मला दुकानावर जायचं आहे. गिरीशने ओवीच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच म्हटलं, ओवी बाळा, मी पुन्हा येईन. मीना त्यांच्या बाजूला गप्पच बसली. दोघंही निशब्द होते. मीनाच्या मनात मात्र एकच विचार फिरत होता, एवढं सगळं मुलीसाठी आणलं, त्यातलंच काहीतरी माझ्या मनासाठी दिलं असतं तर घटस्फोट झाला म्हणून नातं पूर्ण संपत नाही ना. गाडी चालवत गिरीश म्हणाला, एक विचारू का? ती थोड्या उदास सुरात म्हणाली, काय? जर मी तुझ्यासाठी काही आणलं असतं तर तू घेतलं असतंस का? मीनाने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले आणि शांतपणे उत्तर दिलं, जर आणलं असतं तर
पाहिलं असतं, पण आता राहू द्या. गिरीश थोडा गडबडला, मग हळूच म्हणाला, आणलं आहे, पण तू वचन दे की नकार देणार नाहीस. मीनाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या मनात विचार आला, असं काय आहे जे देताना तो इतका घाबरत आहे. ती स्वतःला सावरत म्हणाली, द्या, काय आणलंय? एवढ्या प्रेमाने आणलं आहे तर नाही का म्हणू, पण परत कधी काही आणलं तर मी घेणार नाही. गिरीशने खिशातून काहीतरी काढलं आणि मूठ बंद करून तिच्या पुढे हात केला. मीना थोडीशी घाबरतच हात पुढे केला. जेव्हा त्याने तिच्या हातावर ती वस्तू ठेवली तेव्हा मीना थक्क झाली. ते मंगळसूत्र होतं. गिरीशचं काळीज जोर जोराने धडधडू लागलं. भीतीनं त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली, उभी केली. मीना आश्चर्यचकित होत म्हणाली, हे काय आहे? गिरीशच्या डोळ्यात प्रामाणिक भाव होते. तो म्हणाला, नाही म्हणू नकोस, नाहीतर माझं मन तुटून जाईल. खूप आशेने आणलं आहे. मी माझ्या सगळ्या चुकांसाठी तुझी माफी मागतो. मी खूप मोठा मूर्ख होतो. म्हणूनच मी तुझ्यापासून, माझ्या मुलीपासून दूर गेलो. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या सोबत नव्हतो, पण आज तुला वचन देतो, मी आता तुझा हात कधी सोडणार नाही. आता आपण पुन्हा नव्याने संसार करूया, जिथे ओवीचं भविष्य आणि सासूबाईंचं म्हातारपण सुखरूप जाईल. हे शब्द ऐकताच मीना पुतळ्यासारखी उभी राहिली. ती काहीही बोलू शकत नव्हती. तिच्या हातातील मंगळसूत्राकडे एकटक पाहत राहिली. गिरीश भावुक होत म्हणाला, मीना, मी तोच तुझा गिरीश आहे. माझ्या हाताला उशी करून झोपल्याशिवाय तुला झोप लागत नव्हती. आठवतंय ना? प्लीज नाही म्हणू नकोस. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. जेव्हापासून मी तुला असं तडफडताना पाहतोय तेव्हापासून मी रोज रडतोय. असं म्हणत तो मोठमोठ्याने हमसून हमसून रडू लागला. मीनाने मंगळसूत्र आपल्या मुठीत घट्ट पकडलं आणि दबक्या आवाजात म्हणाली, मग घटस्फोटाच्या कागदाचं काय करायचं? गिरीश डोळ्यात अश्रू घेऊन तात्काळ म्हणाला, फाडून टाकूया. मीना मंगळसूत्र त्याच्याकडे पुन्हा पुढे करू लागली. गिरीशने भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि हात जोडले. मीना हळुवारपणे म्हणाली, तुमच्या हाताने घाला. गिरीश आनंदाने उड्या मारू लागला. तो वेड्यासारखा मंगळसूत्र उचलून पुन्हा मीनाच्या गळ्यात घालू लागला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नंतर त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघू लागला. मीनाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, आता दुकानावर जायचं नाही, आपल्याच घरी घेऊन चला. गिरीशने गाडी वळवली. त्यांनी ओवीला आणि सासूबाईंना गाडीत बसवलं आणि आपल्या घराच्या दिशेने निघाले. कारण आतापर्यंत ते फक्त भिंतींनी उभं राहिलेले एक वास्तू होतं. पण ज्या क्षणी मीना त्या घरातून आत येईल, त्या चार भिंतींना घरपण मिळेल, ऊब मिळेल आणि पुन्हा एकदा संसार खुलून येईल. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.